कोकणातील शिवमंदिरे म्हणजे निसर्ग सौंदर्य, शांतता आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम. त्यांनी ह्याचं मूळ रूप मात्र खरंच जपलेलं आहे. कारण जे काही प्राचीन मूर्त्या वगैरे या परिसरात आहेत, विरगळी आहेत, त्याचंही संवर्धन त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. अप्रतिम दगडी बांधकाम, त्याच्यावरती कोकणातली खासियत असलेलं कौलारू काम आणि त्याचबरोबर लाकडी कोरीवकाम, असं की त्याच्यामध्ये कुठलाही स्क्रूचा वगैरे वापर केलेला नाही. एकमेकांमध्ये अडकून असं ते मंदिर बनवलेलं आहे दिसतो. या नंदीच्या समोर तुम्ही एक विशेष आकृती पाहिली तर हे असं म्हणतात की हे अगस्त्य ऋषी आहेत. की अगस्त्य ऋषींची कथा अशी की त्यांनी एकेकाळी समुद्र गिळला होता. जय शिवराय मंडळी. डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, कोकणातील शिवमंदिरे म्हणजे निसर्ग सौंदर्य, शांतता आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम. त्यातील बरीचशी मंदिरे पेशवेकालीन असल्यामुळे 200 ते 300 वर्ष मागे जातात. परंतु एक शिवमंदिर असं आहे की जे 700 ते 800 वर्षाचा इतिहास सांगतं. अप्रतिम दगडी बांधकाम, त्याच्यावरती कोकणातली खासियत असलेलं कौलारू काम आणि त्याचबरोबर लाकडी कोरीवकाम, असं की त्याच्यामध्ये कुठलाही स्क्रूचा वगैरे वापर केलेला नाही. एकमेकांमध्ये अडकून असं ते मंदिर बनवलेलं आहे. त्याचबरोबर अनेक विरगळींचा संग्रह या ठिकाणी केलेला आहे. एक वेगळ्या प्रकारची नंदीची मूर्ती या ठिकाणी बघायला मिळते. असं सर्व गुणसंपन्न म्हणाल असं एक व्याघ्रेश्वर मंदिर या कोकणामध्ये दापोली आणि हर्णे रोडच्या मध्ये बरोबर ओढ्याकाठी आहे. त्याला भेट द्यायला आज आपण आलो आहोत. चला तर आज व्याघ्रेश्वराचं दर्शन घेऊया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. चला तर घेऊया दर्शन व्याघ्रेश्वर महादेवाचं. या मंदिरामध्ये अतिशय मोठा आणि अतिशय सुबक अशी नंदीची मूर्ती आहे. पूर्वी याला स्वतंत्र अशी घुमटी होती, परंतु सध्या सभामंडपामध्येच हा नंदी दिसतो. या नंदीच्या समोर तुम्ही एक विशेष आकृती पाहिली तर हे असं म्हणतात की हे अगस्त्य ऋषी आहेत. की अगस्त्य ऋषींची कथा अशी की त्यांनी एकेकाळी समुद्र गिळला होता. त्याच्यामुळे सर्व देवता सैरभैर झाल्या आणि त्या शंकरापाशी जाऊन विनवणी करू लागल्या की अगस्त्य ऋषींनी असं असं केलेलं आहे तर काय करावं. तेव्हा शंकराने नंदीला आदेश दिला की अगस्त्य ऋषींचा बंदोबस्त करावा. तेव्हा अगस्त्य ऋषींना ह्या नंदीने ताब्यात घेतलेलं आहे असं एक दाखवतं. आणखी एक विशेष नंदीचं म्हणजे तुम्ही खाली पाहिलं तर इथे मानवी आकृत्या या नंदीवरती कोरलेल्या आहेत. हेही अगदी या मंदिरासाठी विशेष म्हणता येईल.
या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक मंदिरांच्या प्रवेशद्वारात गणेशपट्टी असते, इथे मात्र त्या जागी शिवलिंग कोरलेलं दिसतं. इथल्या खांबांवर सुरेख कोरीव काम आहे, त्यावर दशावतार कोरलेले दिसतात. शिवमंदिरात हे जरा दुर्मिळच. या मंदिराचे लाकडी कोरीव काम पाहण्यासारखे आहे. एकही खिळा न ठोकता एकमेकांमध्ये अडकणारे लाकडी भाग बनवून हे छताचे काम केलेले आहे. आजकाल आपण जेवढेही प्राचीन मंदिरांना भेटी देतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी नूतनीकरणाच्या नावाखाली अशी रंगरंगोटी झालेली असते की त्याचं मूळ स्वरूप मात्र लोप पावतं. परंतु या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की त्यांनी ह्याचं मूळ रूप मात्र खरंच जपलेलं आहे. कारण जे काही प्राचीन मूर्त्या वगैरे या परिसरात आहेत, विरगळी आहेत, त्याचंही संवर्धन त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे. तसंच इथले लाकडी कोरीव कामाचंही आणि कौलारू स्वरूप जे आहे, इथल्या कोकणाचं जे वैशिष्ट्य आहे तेही यांनी जपलं आहे. खरं तर पुरातत्व खात्याने सुद्धा याच्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं आणि या मंदिराचा जरा अभ्यास केला तर त्याचं संवर्धनही चांगलं होईल आणि माझ्यासारख्या अनेक प्राचीन मंदिरांच्या ज्यांना भटक्यांना ते आवडतं त्यांच्यासाठीही इथं सारखं येणं जाणं जाईल आणि पर्यटनालाही साहजिकच चालना मिळेल असं मला वाटतं. मंदिराच्या बाजूलाच अगदी रेखीव पुष्करणी आहे. यातील पाणी कधीही आटत नाही असं म्हणतात. 80च्या दशकात आलेल्या गारंबीचा बापू या चित्रपटाचे चित्रीकरण या असूद परिसरात झाले होते. त्यात या पुष्करणीसह मंदिर परिसर पाहायला मिळतो. मंदिर परिसरात दगडी दीपमाळा आढळतात. तर मंदिराच्या प्राचीनत्वाची तसेच वीरांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या विरगळी इथे संवर्धित करण्यात आल्या आहेत. त्या शेजारी माहिती फलक लावणे हे कौतुकास्पद काम मंदिर प्रशासनाने केलेले आहे.
व्याघ्रेश्वर मंदिराच्या शेजारी मुख्य ग्रामदैवत आई झोलाई देवीचे मंदिर आहे. हे मंदिर 650 वर्ष जुने आणि अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. निसर्ग सौंदर्य, शांतता आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम म्हणजे हे व्याघ्रेश्वर मंदिर. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करून याचे संवर्धन करायलाही खूप वाव आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा. भेटत राहू इतिहासाच्या वाटेवर. जय शिवराय.